एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आपली गाथा सुरू आहे. श्रामण्य किंवा मोक्ष मार्ग हे एकमेकांचे पूरक आहे नाम हे आपण बघतो आहे. 242वी गाथा आपण बघत होतो आणि या गाथेमध्ये परत आपण एकदा उच्चारण करून या गाथेची टीका बघू. दंसननान चरितेषु तिसु जुगवं समुदिष्ठो जोदु एयगगदोति मदो सामन्नं तस्य परिपूर्णं. जो श्रमण दर्शन ज्ञान आणि चारित्र या त्रयींमध्ये युगपद एकदम आरूढ आहे तो एकाग्रतेला पोचलेला आहे असे ज्ञानीने मानले आहे आणि त्यांचा मुनीपणा पूर्णत्वाला पोचलेला आहे. मोक्ष मार्गामध्ये निरूपण हे 2 प्रकारचं असतं. मार्ग एकच आहे. अखंडता एकता हाच मोक्षाचा मार्ग आहे. पण याचं निरूपण मात्र 2 तऱ्हेने आपल्याला बघायला मिळतं. एक भेदात्मक आणि एक अभेदात्मक. भेदात्मक निरूपणामध्ये दर्शन अलग सांगितल्या जाईल, ज्ञान अलग सांगितल्या जाईल, चारित्र अलग सांगितल्या जाईल आणि या 3ची एकाग्रता म्हणजे मोक्ष मार्ग आहे अशा प्रकारचं व्यवहार पद्धतीच्या माध्यमातून कथन केल्या जाईल. आणि निश्चय हे सांगणार की दर्शन ज्ञान आत्माच आहे, ज्ञान आत्माच आहे, चारित्र आत्माच आहे, हे 3ही अभेद आहे आणि निश्चय नयाच्या माध्यमातून अभेद पद्धतीने मोक्ष मार्गाचं निरूपण करण्यात येईल. पद्धती भेदात्मक असो की अभेदात्मक असो, अनुभूती मात्र एक अखंडतेचीच घ्यायची जीवनात असणार आहे. भेदामध्ये जर आम्ही अडकलो तर आम्ही अनुभूतीपासून दूर असू. उदाहरणार्थ एखाद्या वेळेला आपण साखर खातो आहे. साखर खात असताना जर मनात विचार आला की साखर खूप महाग झालेली आहे, आता साखर कमी वापरायला पाहिजे, अशा तऱ्हेचा जर विचार मनात आला तर त्या साखरेची जी गोडी आहे ती आपल्याला त्या समयात प्रतिभासित होणार नाही, कारण आमचे विकल्प वेगळ्या तऱ्हेचे सुरू आहे. म्हणून खात असताना सुद्धा त्याची अनुभूती अभेद रूपाची, एकाकार रूपाची जीवनामध्ये येत नाही. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये देखील दर्शनाचं लक्षण आम्ही बघितलं की 7 तत्वांवर म्हणजे श्रद्धा किंवा पंचपरमेष्ठीची आराधना म्हणजे श्रद्धा, अशा तऱ्हेचं जर कथन आमच्या अंतरंगामध्ये पराविषयीचं डोकावत असेल तर आमची अनुभूती निघून गेलेली आहे. आणि ज्या समयात अनुभूती आहे त्या समयात आमचे विचार पण थांबलेले आहे आणि आमचं चिंतन पण रोखलेलं आहे, मनातले शब्द देखील विराम पावलेले आहे. अशी ही अभेदाची अनुभूती असणार आहे. या ठिकाणी 2 तऱ्हेचं आणि 3रं प्रमाणाचं अशा तऱ्हेने आचार्य कथन करतात की आराधना करत असताना एक अखंडतेची आराधना, एकाग्रतेवर एकदम युगपत 3ही ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा आत्मतत्वाला आम्हाला प्रतीतीमध्ये घ्यायचं आहे.
म्हणून एकाग्रतेला पोचलेला आहे असं ज्ञानींनी मांडलेले आहे. आणि तसं सामण्यम परिपूर्णम, आणि त्याचं सामान्य जे आहे हे परिपूर्णम म्हणजे पूर्णत्वाला पोचलेलं आहे. टीका बघत असताना आपण वाक्य ठेवलेलं होतं मध्येच, परत पहा. ज्ञेय तत्व आणि ज्ञायक तत्व. ज्ञेय तत्व सर्व जगामधले परपदार्थ आणि आत्मा हे देखील ज्ञेय आहे. म्हणजे एक आत्मा प्लस अनंत परपदार्थ हे सगळं ज्ञेय आहे. आणि ज्ञायक तत्व याच्यामध्ये फक्त एकटा आत्मद्रव्य, माझं स्वतःचं निज आत्मद्रव्य एवढंच घ्यायचं. यांची तशाच प्रकारची प्रतीती, म्हणजे जे जसं आहे तशी त्याची प्रतीती. ज्ञेय हे माझ्यापासून पृथक आहे म्हणून त्या ज्ञेयामध्ये परत्वाची बुद्धी. आत्मतत्व माझ्याशी अभिन्न आहे म्हणून मीच आत्मरूप आहे अशी अभिन्नतेची प्रतिपत्ती. म्हणजे जे जसं आहे तसं त्याला स्वीकारणं. माझ्या अंतरंगामध्ये उत्पन्न होणारे रागद्वेषादी विकार हे देखील माझ्यासाठी पर आहेत. ही रागद्वेषादी परिभावांमध्ये देखील परत्वाची अनुभूती किंवा राग देखील मला केवळ जाणण्यायोग्य आहे अशा तऱ्हेने तिथेही ज्ञेयपणाची अनुभूती. अशा तऱ्हेने जे जसं आहे तसं त्याचं स्वीकार करणं ही अशी त्याची प्रतीती म्हणजे हे सम्यक दर्शन पर्यायीचं लक्षण आहे. पहा, सम्यक दर्शन सांगताना समयसार मध्ये सांगितलं की भूतार्थ पद्धतीने 7 तत्वांवर श्रद्धा ठेवणे. भूतार्थ पद्धती म्हणजे कोणती? तर 7 तत्व आहे आणि या 7 तत्वांना हे जीव तत्व आहे, अजीव तत्व आहे, आश्रव तत्व आहे अशी पृथक पृथक अनुभूती जोपर्यंत आहे तोपर्यंत सम्यक दर्शन नाही. जेव्हा या 7 मध्ये आम्ही एक अभेद आत्मतत्वच त्या ठिकाणी प्रतीतीमध्ये घेतो म्हणून 7 तत्वांमध्ये जो आत्मतत्वाचा शोध घेतो, अन्वेषण करतो, तिथेच त्याला आत्मा दिसतो. हे म्हणजे भूतार्थ पद्धतीने 7 तत्वांचं श्रद्धान आहे आणि हे सम्यक दर्शनाचं लक्षण आहे. ज्ञेय तत्व आणि ज्ञायक तत्व यांची तशा प्रकारची अनुभूती किंवा ज्ञप्ती हे सम्यक ज्ञान पर्यायीचं लक्षण आहे. जे जसं आहे तसं त्याचं जाणणं हे सम्यक ज्ञान झालं. एकदा श्रद्धा समीचीन झाली की ज्ञान देखील तत्समयातच समीचीन होणार आहे. त्याला वेगळा पुरुषार्थ करण्याची गरज नाही, कारण शाब्दिक ज्ञान आमच्याजवळ विद्यमान आहेच. प्रतीतीमध्ये ते आलं की सम्यक ज्ञानाला ते प्राप्त होणार आहे. आणि ज्ञेय आणि ज्ञायक यांची क्रियांतरांपासून विभाव क्रियांपासून निवृत्ती म्हणजे जे आमचं ज्ञान परामध्ये जात होतं, विभाव रूप परिणत होत होतं, रागद्वेष रूप परिणत होत होतं, त्याच्यापासून जेव्हा हा निवृत्त झालेला आहे आणि असा तो स्वमध्ये फक्त आता प्रवृत्त रूप आहे. म्हणून अन्य क्रिया म्हणजे बाकीच्या क्रियांपासून निवृत्ती आणि स्व आत्मतत्वामध्ये प्रवृत्ती अशी, आणि स्व आत्मतत्वामध्ये प्रवृत्ती म्हणजे केवळ ज्ञाता द्रष्टा रूपानी असणारी परिणती. कारण आत्मा फक्त स्वतःची क्रिया करू शकतो, तो ज्ञाता आणि द्रष्टा रूपाचीच करू शकतो. म्हणून ही त्याची परिणती म्हणजे सम्यक चारित्र हे पर्यायीचं लक्षण आहे. अशा प्रकारे श्रद्धा सांगितली, ज्ञान सांगितलं आणि चारित्र सांगितलं. हे पर्याय आणि आत्मा यांच्या भाव्य भावकपणाने, पहिल्यांदा भाव्य भावक भाव, भाव्य म्हणजे पर्याय आणि भावक म्हणजे आत्मा. तर आता आत्म्याच्याच ह्या 3 पर्याय आहे.
म्हणजे आत्माच सम्यक दर्शन रूप आहे, आत्मा सम्यक ज्ञान रूप आहे आणि आत्मा सम्यक चारित्र रूप आहे. म्हणून या तीनही पर्यायी आत्म्यामध्ये व्याप्य आहे, भाव्य आहे आणि आत्मा भावक आहे. हे तीनही भाव आत्म्याचेच आहे, आत्म्यापासून पृथक नाही, म्हणून त्याला म्हणायचं भाव्य. आणि कुणाचे आहे? तर आत्म्याचे आहे, म्हणून आत्मा झाला भावक. म्हणून आत्मा भावक आणि ह्या तीनही पर्यायी आत्म्याचं भाव्य आहे. आणि भावक आत्मा म्हणून या भाव्य भावक रूपाने असा हा त्या ठिकाणी उत्पन्न अत्यंत गाढ इतरेतर मिलनाच्या सामर्थ्याने. आणि जेव्हा द्रव्य आणि पर्याय, द्रव्य आणि पर्याय ही कशी आहे? तर द्रव्य आणि पर्याय कथंचित एकमेकांशी अभिन्न आहे, एकमेकांशी मिलित आहे. पर्याय द्रव्यापासून अलग काढता येत नाही, द्रव्यच पर्याय रूप परिणत झालेलं आहे. म्हणून या रूपाने अत्यंत मिलनाच्या सामर्थ्याने जणू काही ते एकमेक मिळून गेलेले आहे, मिसळून गेलेले आहे, त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही. जसं ज्ञान गुण आणि ज्ञान गुणाची मतिज्ञान पर्याय. आता मतिज्ञान पर्याय ज्ञान गुणापासून आम्ही अलग काढू शकत नाही, कारण ती पर्याय त्या समयात त्या गुणाशी तन्मय आहे. या दृष्टीने जर पाहिलं तर ती तन्मय आहे, म्हणून एकमेक झाली आहे, मिलित आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं तर ती पर्याय आहे, तिचं क्षणवर्ती अस्तित्व असणार आहे, दुसऱ्या क्षणात ती नष्ट होणार आहे. तिचं प्रयोजन अलग आहे आणि ज्ञान गुणाचं प्रयोजन अलग आहे. जसं या ठिकाणी जर आम्ही लावलं तर आत्म्याचं प्रयोजन अलग आहे आणि आत्म्याच्या पर्यायीचं प्रयोजन अलग आहे. दर्शन गुणाचं कार्य अलग आहे आणि आत्म्याचं कार्य अलग आहे. ज्ञान गुणाचं कार्य जाणन रूप आहे, आत्म्याचं कार्य अनंत ज्ञेयांना प्रकाशित करणं हे आहे. त्याच्या श्रद्धाही आहे, ज्ञानही आहे, चारित्रही आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्र कार्य आहे. अशा रीतीने जर बघितलं तर हे ह्या ज्या पर्यायी आहे त्या त्या द्रव्याशी एकमेक आहे, एकमेक म्हणण्यापेक्षा त्याच्यापासून पृथक होऊच शकत नाही, अशा इतरेतर मिलनाच्या सामर्थ्याने अंग अंगी भावाने. जसं अंग आणि अंगी, तर आम्ही अंगी जर म्हटलं तर अंगांपासून ती दूर होऊ शकत नाही. जसं शरीराचे अंग आहे आणि एक शरीर अंगी आहे, जर शरीराचे अंग बाजूला केलं तर अंगी उरत नाही आणि अंगी आहे तिथे अंग असणारच आहे. अशा प्रकारे हे एकमेक त्या ठिकाणी आहे. अशा या तीन पर्याय रूपाने युगपत परिणत आत्म्याला आत्मनिष्ठता असूनही या तीनही आत्माच आहे, आत्म्यापासून वेगळे नाही. म्हणून जो संयतपणा आहे तोच एकाग्रता लक्षण रूप मुनीपणा हे ज्याचे लक्षण आहे, असा मुनी मार्ग किंवा मोक्ष मार्ग आहे. उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायचंय आता, की उदाहरण देणार आहे आचार्य थंडाईचं. आम्ही थंडाई करतो, थंडाईमध्ये आम्ही साखर टाकतो, नंतर आम्ही बदाम टाकतो, सोप टाकतो, दूध टाकतो, हे सगळं टाकतो. पण हे सगळं टाकत असताना त्याचा जसा एक अभिन्न स्वाद येतो, वेगवेगळा स्वाद आम्हाला प्रतिभासित होत नाही. ती जशी एकमेक होऊन गेलेली आहे, एकाचाच अनुभव, थंडाई म्हणत असताना एकाचाच अनुभव जसा घेतो आहे, त्याप्रमाणे हा आत्मा एकाचाच अनुभव घेतो आहे. अशा तऱ्हेने एकाग्रता दाखवायची आहे आचार्यांना, आणि ही एकाग्रता अशा तऱ्हेने आचार्यांनी या उदाहरणाने दाखवणार आहे.
म्हणून कारण तेथे कोणत्याही थंडाई वगैरे पेयाप्रमाणे अनेकात्मक अशा एकाचा अनुभव असताना संपूर्ण परद्रव्यांपासून निवृत्ती असल्याने एकाग्रता एक आहे. आणि जेव्हा ज्ञान दर्शन चारित्र्य म्हणतो याच्यामध्ये बाहेरून काही आलेलं नाही आहे, हे सगळं आत्मद्रव्याचंच आहे आणि आत्मद्रव्यामध्येच कथन केलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये बाहेरून काहीही आलं नाही. म्हणून ही अशी अनेकात्मक दिसत असली तरी एकता रूपच त्या ठिकाणी ते सगळं आहे. आणि तोच एकाग्रता रूप मुनीपणा हा मोक्ष मार्ग जाणावा, हा भेदात्मक आहे. आता हा जो मोक्ष मार्ग आहे हा भेदात्मक आहे. जर आम्ही तीनचं पृथक कथन करू म्हटलं तर हा भेदात्मक दिसला. म्हणून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान चारित्र मोक्ष मार्ग आहे, याप्रमाणे पर्याय प्रधान व्यवहार नयाने कथन आहे. वरच्या याच्यामध्ये एकता दाखवली की अनेक असताना देखील एकता आहे. भाव्य भावक भावानी उत्पन्न गाढ इतरेतर मिलनाच्या रूपाने त्याच्यामध्ये एकाग्रता दिसतोय. हे अभेदनयाचं कथन आहे. आणि या ठिकाणी भेदनयाच्या माध्यमातून सांगतात की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हा मोक्ष मार्ग आहे. याप्रमाणे पर्याय प्रधान व्यवहाराचं कथन आहे. तोच मोक्ष मार्ग अभेदात्मक आहे. हा जो कथन केलेला आहे भेदानी, हाच मोक्ष मार्ग अभेद रूपाचा आहे. म्हणून एकाग्रता हा मोक्ष मार्ग आहे. याप्रमाणे द्रव्य प्रधान निश्चय नयाने कथन आहे. म्हणून कथन आगमामध्ये दोन्ही तऱ्हेचं येणार आहे. भेदाचंही कथन येणार आहे आणि अभेदाचंही कथन येणार आहे. अशा प्रकारे द्रव्य प्रधान निश्चय नयानी हे असं अभेदात्मक देखील कथन असणार आहे. आणि विश्वातील पदार्थ हा स्वयं भेदाभेदात्मक असल्यामुळे ते दोन्ही सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि एकाग्रता हे मोक्ष मार्ग आहे. याप्रमाणे प्रमाणाने कथन आहे. प्रमाण काय करतो तर द्रव्यार्थिक नय प्लस पर्यायार्थिक नय बरोबर प्रमाणाचा विषय. द्रव्यार्थिक नय अभेदात्मक कथन, पर्यायार्थिक नय भेदात्मक कथन. आणि या दोनला मिळालं तर प्रमाणाचा विषय. वस्तू मुळात कशी आहे? वस्तू मुळात भेद अभेदात्मक आहे. भेदात्मकही आहे आणि अभेदात्मकही आहे. भेदात्मक म्हणत असताना त्याचं पृथक पृथक आम्ही कथन केलेलं आहे, पण आम्हाला पृथकता न सांगता एकताच दर्शवायची आहे. अनुभूती एकतेचीच घ्यायची आहे. वस्तू कशी आहे तर नित्यानित्यात्मक आहे, भेदाभेदात्मक आहे, एक अनेकात्मक आहे, तत् अतत् रूप आहे, सत असत रूप आहे. अशी ही वस्तू असताना या वस्तूला सांगण्याच्या पद्धती देखील अशा तऱ्हेच्या दोन आहेत. आणि जेव्हा या दोनही पद्धती एकाकार केल्या जातात तेव्हा तो प्रमाणाचा विषय बनतो. अशी वस्तू व्यवस्था असल्यामुळे या वस्तू व्यवस्थेला आम्हाला समीचीन रीतीने सांगावं लागेल. जोपर्यंत निश्चय उपलब्ध होत नाही तोपर्यंत भेदाला देखील आम्हाला ग्रहण करावं लागणार आहे. भेदाला ग्रहण करत असताना निश्चयाचा विषय आम्हाला समजला पाहिजे. निश्चय काय आहे हे ज्ञात असलं पाहिजे. आणि आम्ही अशा तऱ्हेने अभेद अनुभूतीमध्येच निरंतर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. भावार्थ पहा. ज्याप्रमाणे थंडाईचा स्वाद हा सर्व घटकांवर मिलित असा एक स्वाद असतो, तद्वत सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र या तिहींच्या एकतेचा अनुभव. इथे एकता महत्वाची आहे, इथे अभेद नय महत्वाचा आहे आणि हा संयतपणा आहे.
यामध्ये एकाग्रताच अनुभवात येते. यालाच श्रामण्य म्हणतात आणि श्रामण्याचे दुसरे नाव मोक्ष मार्ग आहे. याप्रमाणे निश्चयाने मोक्ष मार्ग एकच असला तरी व्यवहाराने त्याचे रत्नत्रयाच्या भेद रूपानी द्रव्य प्रधान निश्चयाने एकाग्रता या अभेद रूपानी आणि प्रमाणद्वारा भेदाभेद रूपानी कथन करण्यात येते. अशा तऱ्हेची ही गाथा आहे 242 नंबरची. आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धान आणि संयतत्व आणि एकाग्रता यांचे योगपत्य आहे. म्हणजेच हे श्रामण्य आहे, हाच मुनीपणा आहे. हे विश्व ज्ञेयतत्व आणि ज्ञातृतत्व याच्यामध्ये विभक्त आहे. सुरुवातीला आपण बघितलं ज्ञेयतत्व आणि ज्ञानतत्व, प्रज्ञापन अधिकार, आणि त्याही वेळेला आपण बघितलेलं होतं की आत्मा ज्ञानतत्व आहे आणि ज्ञेयतत्व देखील आहे आणि बाकीचे अनंत पदार्थ हे केवळ ज्ञेय रूप आहे. अशा तऱ्हेने हे संपूर्ण विश्व जर आम्हाला दोनच कॅटेगरीमध्ये विभक्त करायचं असेल तर आम्ही एकाला ज्ञाता तत्वात टाकू शकतो आणि दुसऱ्याला ज्ञेय तत्वात टाकू शकतो. प्रत्येक वस्तूला भेद दृष्टीने आणि अभेद दृष्टीने बघता येते. वस्तूकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन आहे. जसं आता बघितलं अस्ति नास्ति रूप आहे वस्तू, तत् अतत रूप आहे, एक अनेक रूप आहे, नित्यानित्यात्मक आहे, भेदाभेदात्मक आहे. अशा तऱ्हेची ही वस्तू अशी द्विरूप म्हणजे दोन तऱ्हेने आपल्याला बघता येते. मोक्ष मार्ग देखील भेद दृष्टीने आणि पर्याय प्रधान व्यवहाराच्या दृष्टीने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र आहे. म्हणजे व्यवहार आपल्याला मोक्ष मार्ग देखील दोन तऱ्हेने बघावा लागतो, भेद दृष्टीने आणि अभेद दृष्टीने. भेद दृष्टीने पाहिलं तर आम्ही 7 तत्वांचं समीचीन कथन करणार, तो झाला व्यवहार सम्यक दर्शन. आम्ही ज्ञान तत्वाचं कथन करणार 8 अंगाच्या माध्यमातून, तो झाला आमचा व्यवहार सम्यक ज्ञानाधिकार. चारित्राचं 13 प्रकारे कथन करणार, ते झालं व्यवहार चारित्राचं. अशा तऱ्हेने भेदात्मक दृष्टीने आम्हाला बघता येतं. किंवा जर अभेद दृष्टी पहा म्हटलं तर अभेद दृष्टीत आम्ही नेहमी एक आत्मतत्वालाच प्रधानता देऊन कथन करणार आहे. म्हणून आत्माच दर्शन आहे, आत्माच ज्ञान आहे, आत्माच चारित्र आहे असं एकाग्रत रूप कथन राहील. आणि प्रमाणाने मात्र सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि एकाग्रता हे दोन्ही मोक्ष मार्ग आहे. जोपर्यंत वरची स्थिती येत नाही तोपर्यंत खालची स्थिती आम्हाला प्रयोजनीय आहे. जोपर्यंत शुद्ध सोनं उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशुद्ध सोनं देखील आम्हाला कार्यकारी आहे. अशुद्ध सोनं देखील आम्ही फेकून देत नाही. 80% सोनं असलेला दगड आम्ही फेकून देत नाही. त्याच्यामधली शुद्धता आम्ही उपलब्ध करू आणि तो दगड मात्र त्या वेळेपर्यंत जपून ठेवू जोपर्यंत त्याच्यातून पूर्ण शुद्ध सुवर्ण आम्हाला प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे हा जो अभेद आत्मा आहे याची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत हा जो भेद परक कथन आहे त्या दृष्टीने सांगितलेलं सम्यक दर्शन तत्व आहे हेही आम्हाला आराधनीय आहे. म्हणून समयसार मध्ये त्यांनी सांगितलं की साध्य साधक भावानी तुम्ही आत्म्याची आराधना करा. साधक म्हणजे भेदात्मक दृष्टी आणि साध्य म्हणजे अभेदात्मक दृष्टी. भेदात्मक आणि अभेदात्मक दोन्ही दृष्टीतून साध्य साधक भावानी एक आत्म्याचीच आराधना करा. एकाग्रतेत सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र या तीनही असताना त्यांच्या एकतेचा अनुभव आहे.
ज्याप्रमाणे सर्वतामध्ये अनेक गोष्टी असताना त्याच्या एकतेचा अनुभव आहे. ज्ञेय तत्व आणि ज्ञान तत्वाची यथार्थ प्रतीती म्हणजे सम्यक दर्शन पर्याय आहे. त्यांची त्याच रूपाने अनुभूती म्हणजे सम्यक ज्ञान पर्याय आहे. आणि अन्य सर्व क्रियांतरांपासून निवृत्ती आणि यामुळे स्पष्ट ज्ञाता द्रष्टा स्वभावमय अंतस्तत्वात लीन ही चारित्र पर्याय आहे. आत्मा हा भावक आहे आणि हा पर्यायी भाव्य आहे, किंवा भावक आत्मा हा अंगी असून हे पर्याय अंग आहेत. या पर्यायी किंवा आत्मा यांच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. आत्म्याचे जे प्रदेश आहे तेच त्या पर्यायीचेही प्रदेश आहे. म्हणून हे भिन्न भिन्न नसून परस्पर गाढ मिलन रूप आहे आणि हाच आत्मनिष्ठपणा आहे. इथे अनेकता परद्रव्य रूप नाही. अनेकता दुसरे बाहेरून आलेली नाही आहे. अनेकता काय आहे तर त्याच्याच पर्यायीच्या रूपाने अनेकता दिसते आहे. म्हणून हे काही बाहेरचं द्रव्य नाही आहे. म्हणून अनेकता परद्रव्य रूप नाही. इथे परद्रव्यांपासून निवृत्तीच आहे. केवळ पर्याय दृष्टीने अनेकता आहे. त्यामुळे अनेकपणा असूनही एकपणा आहे आणि हाच वास्तविक संयतपणा आहे. हेच श्रामण्य आहे. या गाथेचा प्रयोग श्रामण्य लाभासाठी आगमाभ्यास करणे आणि अंतस्तत्वाचं मनन चिंतन करणं. सम्यक दर्शन काय, सम्यक ज्ञान काय, सम्यक चारित्र काय याचं पृथक पृथक वर्णन वाचून पहिल्यांदाच आम्हाला भेदपरक दृष्टीने आत्मतत्वाची आराधना स्वीकृत करावी लागणार आहे. आणि यामधून जो अखंडतेचा आनंद आहे हा आमच्या जीवनात कसा प्राप्त होईल याचा समीचीन पुरुषार्थ आमच्या जीवनात आम्हाला करायचा आहे. यानंतर या गाथेमध्ये म्हणजे याच्यामध्ये पुस्तकामध्ये एक कलश अमृतचंद्र आचार्यांचा आलेला आहे. कलश आपण बघूया. इत्येवं प्रतिपत्तुराशयवशात् एकोप्यनेकी भवम् त्रैलक्षण्यमथे कथामुपगतो मार्गोपवर्गस्य द्रष्टुज्ञातृनिबद्धवृत्तिमचलं लोकोस्तमास्कन्दता मा स्कन्दत्य चिरात् विकासनमतुलं येनोल्लसन्त्यश्चिदे. याप्रमाणे कथन करण्याच्या आशयाला अनुसरून, याप्रमाणे भेदाभेदात्मक दृष्टीने, प्रमाण दृष्टीने अशा या आशयाला अनुसरून एक असूनही अनेक होणारा जो एक रूप आहे. आत्मा तर एक रूप आहे, पण तरी देखील आत्मा समजण्यासाठी भेदाचं माध्यम घ्यावं लागतं. सम्यक दर्शन एक रूप आहे तरी देखील समजण्यासाठी भेदाला सांगावं लागतं. ज्ञानाची महती एक रूप असली तरी ज्ञानाला समजण्यासाठी 8 दृष्टिकोन आम्हाला प्रयुक्त करावे लागतात. अशा तऱ्हेने एकता असताना सुद्धा असं भेदपरक दृष्टी अशी ही आम्ही वापरतो किंवा असं वापरावं लागतं. म्हणून एक असूनही अनेक होणारा म्हणजे अभेद प्रधान निश्चयाने एक असूनही भेद प्रधान व्यवहाराने अनेक रूप दर्शन ज्ञान चारित्र रूप आहे. म्हणून अनेक रूप आणि एकता आणि त्रिलक्षणतेला प्राप्त.
अशी ही अभेद दृष्टीने बघितली तर एकता आहे. जसा थंडाईचा स्वाद अभेद रूपाने एकच आहे आणि त्याच्यामधल्या जर वस्तू आम्ही जर बघितल्या तर कधी आम्ही म्हणणार की थंडाई तिखट झाली. तिखट का झाली? तर तिच्यात मिरे जास्त पडले. अशा प्रकारचं कथनही आम्हाला दिसणार आहे. तर अशा या त्रिलक्षणतेला प्राप्त म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याला प्राप्त असा हा अपवर्गाचा मार्ग आहे, असा हा मोक्षाचा मार्ग आहे. याचं भेदानेही आम्हाला प्रयोजन सिद्ध करावं लागणार आहे आणि अभेदानेही प्रयोजन सिद्ध करावं लागणार आहे. लोक त्या मार्गाचे आपल्या ज्ञाता द्रष्टा स्वभावामध्ये परिणती निश्चल करून अविचलपणाने अवलंब घेऊत. आणि या ठिकाणी प्रेरणा आचार्यांनी दिलेली आहे की जे ह्या ग्रंथाचं अध्ययन करत आहे, जे हे ग्रंथ वाचत आहे, असे जे भव्य जीव आहे, हे आपल्या मार्गाचं म्हणजे या ज्ञाता द्रष्टा रूप स्वभावाचं अवलंबन करून निश्चल अशा आत्मतत्वाचं अवलंबन घेऊ आणि ज्यामुळे तो उल्लसित चेतनेच्या अतुल विकासाला अल्प काळातच प्राप्त होईल, की ज्याच्या माध्यमातून आता तो अशी चेतना ज्याची अल्प काळात विकासाला प्राप्त होणार आहे. एकदा जर का सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर त्याचा संसार आता संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. कसा राहिला? चुलुक प्रमाण, हा चुल्लूभर पाण्या एवढ्या त्याचा संसार आता राहिलेला आहे. किंवा आगम भाषेत आपण बघितलं तर अर्धपुद्गल परावर्तन कालच आता त्याचा संसार शिल्लक राहिला. म्हणजे संसारामध्ये आतापर्यंत जे परिभ्रमण केलं होतं त्याचा काळ हा असंख्यात पुद्गल परावर्तन होता आणि आता मात्र अर्धपुद्गल परावर्तन एवढाच काळ शिल्लक राहणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की असंही ही चेतनेची उल्लसित विकसित अवस्था त्याला अचिरात ताबडतोब प्राप्त होणार आहे, अल्प काळातच प्राप्त होणार आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर आणि जर का क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर 7-8 भवांमध्ये त्याला निर्वाणाची प्राप्ती निश्चितपणे होणार आहे. जर एकदा का जो समाधी मरण जरी झालं तरी देखील 7-8 भवांपेक्षा त्या व्यक्तीचे भव आता जास्त शिल्लक राहत नाही. म्हणून अतुल विकासाला आता अल्प काळातच तो प्राप्त होतो. आता या व्यग्रतेमध्ये अनेक अग्रतेमध्ये मोक्ष मार्गपणा घटित होत नाही. अर्थात व्यग्रता हा मोक्ष मार्ग नाही. अशा तऱ्हेच्या या मोक्ष मार्ग प्रज्ञापन अधिकारातल्या अंतिम 2 गाथा आचार्य प्रतिपादन करणार आहे. त्यापैकी पहिली गाथा पहा. मुज्झदिवा रज्झदिवा दुस्सदिवा दव्वमण्णमासेज्ज जदि समणो अण्णानि भज्झदि कम्मेहिं विविहेहिं. जदि समणो अन्नम दव्वम आसेज्ज. जर श्रमण अन्य द्रव्यांचा आश्रय घेऊन, अन्य द्रव्यांचा आश्रय घेऊन याचा अर्थ परद्रव्यांचा आश्रय घेऊन, एक न्यायक भावाचा आश्रय सोडून बाकीच्या भावांचा आश्रय घेऊन, अण्णानी मुज्झदी वा रज्झदी वा दुस्सदी, अज्ञानी होऊन मोह करतो, राग करतो किंवा द्वेष करतो, तो विविहेहिम कम्मेहिम बद्धती, तो विविध कर्मांनी बद्ध होतो. पहा, यालाच पॅरलर गाथा द्रव्य संग्रहामध्ये सांगितले आहे की मा मुच्छ मा रज्झ मा दुस्सह इट्ठ निट्ठ अथ्थेसु स्थिरमिच्छ जैचित्तम विचित्त झाणप्प सिद्धिये. या ठिकाणी नकारात्मक सांगितली की जो मोह करतो, राग करतो, द्वेष करतो, तो विविध कर्मांनी बद्ध होतो. आणि द्रव्य संग्रहकारांनी सांगितलं की मा मुच्छ
मोह करू नको, राग करू नको, द्वेष करू नको. तू तुझ्या आत्मतत्वामध्ये तल्लीन हो, तेव्हा तुला अशा प्रकारच्या या ध्यानाची सिद्धी जीवनात प्राप्त होणार आहे. जो निश्चयाने ज्ञानात्मक आत्मस्वरूपाची एकाग्रपणे भावना करत नाही, म्हणजे एकाग्रतेने आत्म्याची भावना करत नाही, याचा अर्थ तो ध्यान करत नाही. तो अवश्यपणे अन्य ज्ञेयभूत द्रव्यांचा आश्रय करतो. त्या अन्य द्रव्याच्या आश्रयाने ज्ञानात्मक तो आत्म्याच्या ज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्वयं अज्ञानी झालेला मोह करतो, राग करतो आणि द्वेष करतो. आणि मोही रागी द्वेषी होऊन बद्धच होतो, मुक्त होत नाही. म्हणून अनेकाग्रता व्यग्रता हा मोक्ष मार्ग नाही. ही झाली उपसंहारातली पहिली गाथा. आणि दुसऱ्या गाथेमध्ये सांगतात की एकाग्रता हाच आता नियमाने मोक्ष मार्ग आहे असं सांगून या मोक्ष मार्ग प्रज्ञापन अधिकाराचा या ठिकाणी आचार्य उपसंहार करणार आहे. आणि त्यानंतर शुभोपयोग हा कसा जीवनामध्ये मुनींच्याही कार्यकारी आहे. शुद्धोपयोग आणि शुभोपयोग यांचं द्वंद्व त्यांच्या जीवनात निरंतर असतं. शुद्धोपयोगात स्थिर राहिले नाही तर शुभोपयोगात येणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. आता हा शुभोपयोग गौण रूपाने श्रमणांना असणार आहे. हे या पुढच्या आता गाथांमध्ये आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.